15 ऑगस्ट 1947 देश स्वतंत्र झाला. पण एक प्रश्न आहे जो शाळेत कधीच नीट विचारला जात नाही. आपल्याला स्वातंत्र्य नेमकं कसं मिळालं? एका माणसाच्या उपोषणाने, एका सभेने किंवा एका मोर्चाने, की 100 वर्षांच्या रक्तरंजित संघर्षाने, हजारो नावं न कळलेल्या माणसाच्या बलिदानाने आणि महाराष्ट्रापासून बंगालपर्यंत पोहोचलेल्या असंख्य ठिणग्यांनी? मित्रांनो, आज मी तुम्हाला 2 ग्रंथाबद्दल सांगणार आहे. एक जो दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या 5 इतिहासकारांनी वर्षानुवर्षांच्या संशोधनातून घडवला, आणि दुसरा जो पुण्यातल्या एका तत्वज्ञानाच्या प्राध्यापकाने, संत तुकारामांचा वंशज असलेल्या एका अभ्यासकाने महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून रचला. हे 2 ग्रंथ वाचल्यानंतर तुमची स्वातंत्र्य लढ्याकडे बघण्याची नजरच बदलून जाईल. चला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल. आपण सगळे शाळेत इतिहास शिकलो. गांधी, नेहरू, सुभाषचंद्र बोस, टिळक, काही तारखा, काही नावं आणि काही घटना. पण खरा इतिहास हा तारखांच्या यादीत नसतो. तो असतो त्या काळातल्या माणसांच्या मनात, त्यांच्या वादविवादात, त्यांच्या तडजोडीत आणि त्यांच्या चुकात सुद्धा. आणि नेमकं हेच आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये हरवून जातं. आपल्याला सोपी एक रेषीय गोष्ट सांगितली जाते, जणू स्वातंत्र्य म्हणजे काही मोजक्या नायकाचं एक संध मिशन होतं. पण सत्य जास्त गुंतागुंतीचं आहे, जास्त माणूसपणाचं आहे. आणि म्हणूनच अस्सल इतिहासकारांचे ग्रंथ वाचणं महत्त्वाचं ठरतं, जे मूळ कागदपत्रातून, प्रत्यक्ष साक्षीदारांच्या मुलाखतीतून आणि दशकांच्या संशोधनातून सत्य शोधतात. आणि आज आपण ज्या 2 ग्रंथांबद्दल बोलणार आहोत ते नेमकं हेच काम करतात, पण 2 वेगळ्या नजरांतून. एक राष्ट्रीय पातळीवरचा अखिल भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा समग्र आढावा घेणारा, आणि दुसरा त्याच कालखंडाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक चष्म्यातून बघणारा. या दोन्ही ग्रंथातून तुम्हाला काय मिळणार आहे हे मी पूर्णपणे सांगणार नाही, पण एवढं नक्की सांगतो की हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही इतिहासाकडे वेगळ्या नजरेने नक्कीच बघाल. कल्पना करा, दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात इतिहास विभागाच्या एका दालनात 5 इतिहासकार एकत्र बसलेत. बिपिनचंद्र, मृदुला मुखर्जी, आदित्य मुखर्जी, सुचेता महाजन आणि के.एन. पडणेकर. यांच्यासमोर आव्हान एकच होतं की भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची अशी मांडणी करायची जी विखुरलेल्या इतिहासाला एक सुसंगत चौकटीत बांधेल. बिपिनचंद्र 1928 साली हिमाचल प्रदेशातल्या कांगरा इथे जन्मलेले, दिल्ली विद्यापीठात आणि JNU मध्ये शिकवणारे, भारतीय इतिहास काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणारे आणि नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष राहिलेले, आधुनिक भारताच्या राजकीय आणि आर्थिक इतिहासातले एक अधिकारी नाव. आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या मृदुला मुखर्जी, ज्या पुढे नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीच्या संचालक झाल्या. हे 5 अभ्यासक एकत्र आले आणि 1988 साली जन्माला आला इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स 1857 to 1947 इंग्रजीत, आणि भारत का स्वतंत्रता संग्राम हिंदीत. लक्षात घ्या, हे 2 वेगळे ग्रंथ नाही आहेत. एकच ग्रंथ 2 भाषात उपलब्ध आहेत. एक हिंदी भाषिक वाचकांसाठी आणि एक इंग्रजी भाषिक वाचकांसाठी. दोन्ही मागचं संशोधन, दोन्ही मागची मांडणी एकच आहे. तर मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की हा ग्रंथ का लिहिला गेला? कारण त्या काळी स्वातंत्र्य लढ्यावर विखुरलेलं साहित्य होतं. कुणी एका नेत्यावर लिहायचं, तर कुणी एका चळवळीवर. पण संपूर्ण लढ्याला 1857च्या अयशस्वी उठावापासून ते 1947च्या अंतिम विजयापर्यंत एका सलग विश्लेषणात्मक चौकटीत मांडणारा ग्रंथ नव्हता. मग हे 5 इतिहासकार तोंडी साक्षी, मूळ कागदपत्र आणि वर्षानुवर्षांचं संशोधन घेऊन कामाला लागले. ही निव्वळ घटनांची जंत्री नाही. हा ग्रंथ प्रत्येक प्रकरणात एक युक्तिवाद मांडतो. का घडलं, कसं घडलं आणि त्याचे परिणाम काय झाले. आता या पुस्तकातली प्रकरणं बघा. वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठीचा लढा, काँग्रेसच्या स्थापनेमागचे समज आणि गैरसमज, पहिल्या महायुद्धातील गदर चळवळ, वसाहतवादावरची आर्थिक टीका, 1857 नंतरची शेतकरी आंदोलनं, 1920 ते 22चा असहकार आंदोलन आणि क्रांतिकारी चळवळींचा आढावा. म्हणजे हा ग्रंथ फक्त गांधी नेहरूजींची गोष्ट सांगत नाहीत. तो मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाईपर्यंत, सुभाषचंद्र बोसांच्या धगधगत्या नेतृत्वापासून ते शेतकरी आणि आदिवासी उठावापर्यंत प्रत्येक धाग्याला एकत्र विणतो. आणि इथे सगळ्यात मोठा धडा मिळतो की स्वातंत्र्य हे एका रेषेत किंवा एका नेतृत्वाखाली मिळालेले नव्हतं. ते घटनात्मक मार्ग, क्रांतिकारी कृती, शेतकरी बंड आणि कामगार चळवळी या सगळ्यांच्या एकत्रित रेट्यातून घडलं. आता प्रामाणिकपणे बोलूया की हा ग्रंथ परिपूर्ण आहे का? बघा, काही समीक्षकांचं म्हणणं आहे की हा ग्रंथ काँग्रेसकडे थोडा झुकलेला वाटतो, जणू काँग्रेसचीच बाजू अधिक ठळकपणे मांडली गेली आहे. हा एक वैध आक्षेप आहे, आणि वाचकांनी हे लक्षात ठेवायला हवं की प्रत्येक इतिहास लेखनामागे काहीतरी दृष्टिकोन असतोच. तो ओळखणं
हेच प्रगल्भ वाचकाचं लक्षण असतं. पण त्याचबरोबर या ग्रंथाची ताकद अशी आहे की तो एकाच वेळी अभ्यासपूर्ण आणि सुसंगत आहे. UPSC आणि MPSC परीक्षांसाठी हा जवळजवळ पायाभूत ग्रंथ मानला जातो. मित्रांनो, जे गंभीरपणे आधुनिक भारताचा इतिहास समजून घेऊ इच्छितात, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि ज्यांना घटनामागचं विश्लेषण हवं आहे, त्या सगळ्यांसाठी हा ग्रंथ एक भक्कम पाया आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा ग्रंथ राष्ट्रीय चौकटीतून लिहिला गेलाय. आता महाराष्ट्रासारख्या एका प्रदेशाचं वैचारिक आणि सांस्कृतिक योगदान किती खोलवर आहे हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला दुसऱ्या एका ग्रंथाकडे वळावं लागेल. आणि तो ग्रंथ आहे पूर्णपणे वेगळ्या नजरेतून लिहिलेला. आता कल्पना करा एक वेगळंच चित्र. पुणे विद्यापीठातला तत्वज्ञानाचा एक प्राध्यापक जो स्वतः संत तुकाराम महाराजांच्या वंश परंपरेतला आहे, जो कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे आणि एक गाडा इतिहास संशोधकही आहे, डॉक्टर सदानंद मोरे, ज्यांना तुकाराम दर्शन या ग्रंथासाठी साहित्य अकादमी पुरस्कारासह 15 संस्थांचे सन्मान मिळाले. आणि याच अभ्यासकाने रचला एक अजस्त्र ग्रंथ, लोकमान्य ते महात्मा. बघा, हे नाव लक्षपूर्वक ऐका. लोकमान्य म्हणजे टिळक आणि महात्मा म्हणजे गांधी. या ग्रंथाचा गाभा आहे की लोकमान्य टिळकांच्या युगमापासून महात्मा गांधींच्या युगमापर्यंतचा तो निर्णायक संक्रमण काळ, जेव्हा भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्रीय राजकीय विचारविश्व आमूलाग्र बदलत होतं. इतिहासाच्या अभ्यासकांनी या ग्रंथाला राजकीय इतिहास चित्रणाचा एक नवा आदर्श असं म्हटलंय. कारण या ग्रंथात बहुसंदर्भीय पुराव्यांची मांडणी आपल्याला मिळते. म्हणजे एकाच घटनेकडे अनेक कागदपत्र, अनेक साक्षी आणि अनेक दृष्टिकोनातून बघायचं आणि मगच निष्कर्ष काढायचा. तर आता या ग्रंथात कुठले विषय येतात? ब्राह्मणेतरवाद, जो महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत किती खोलवर रुजलेला होता याची सखोल चिकित्सा. सावरकरांच्या विचारांची निर्भीड चिकित्सा, ना अंधभक्ती ना पूर्वग्रह. आणि फाळणीचं सखोल विवेचन, ती का घडली, कोणत्या वैचारिक प्रवाहातून घडली. एका अभ्यासकाने या ग्रंथाबद्दल म्हटलंय की हा वाचल्यावर एखाद्या ऐतिहासिक घटनेची तटस्थपणे आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने चिकित्सा कशी करावी याचा जणू पाठच मिळतो. आणि हाच या ग्रंथाचा सगळ्यात मोठा गुण आहे, वस्तुनिष्ठता. मित्रांनो, जिथे संवेदनशील विषय येतात, जातीय वाद असो किंवा सावरकरांसारखं वादग्रस्त व्यक्तिमत्व असो, तिथे मोरे कुठल्याही एका बाजूचा जयघोष करत नाही. ते पुरावे मांडतात आणि वाचकाला विचार करायला भाग पाडतात. आता प्रश्न असा आहे की हा ग्रंथ मराठी वाचकांसाठी का महत्त्वाचा आहे? तर राष्ट्रीय पातळीवरचे बहुतेक ग्रंथ महाराष्ट्राच्या योगदानाला एक उपकथानक म्हणून हाताळतात. पण लोकमान्य ते महात्मा महाराष्ट्राला केंद्रस्थानी ठेवतो. टिळकांचं राजकारण, आगरकरांचे विचार, फुले आंबेडकरी चळवळींचा प्रभाव आणि सावरकरांचं तत्वज्ञान हे सगळं एका सलग पटावर उलगडतं. भाषाही शुद्ध, समृद्ध आणि साहित्यिक मराठी आहे, पण त्याचबरोबर वैचारिकदृष्ट्या अतिशय सखोल आणि दाट आहे. आणि म्हणूनच हा ग्रंथ प्रत्येकासाठी सोपा नाही आहे. 2 खंड, प्रचंड संदर्भ सूची आणि गुंतागुंतीचं वैचारिक विवेचन, हलक्या फुलक्या वाचण्यासाठी हा ग्रंथ मुळीच नाही आहे. पण जो कोणी खरोखर महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासाची खोल समजून घेऊ इच्छितो त्याच्यासाठी हा ग्रंथ एक खजिना आहे. तर मंडळी, आता या 2 ग्रंथांची तुलना करूया. एका बाजूला बिपिनचंद्र आणि सहलेखकांचं ग्रंथ, राष्ट्रीय पातळीवरचा, संरचित आणि अभ्यासक्रमाभिमुख. आणि दुसरा ग्रंथ सदानंद मोरे यांचा ग्रंथ, प्रादेशिक, सांस्कृतिक, तात्विक खोली असलेला. बघा, वाचन सुलभतेच्या बाबतीत बिपिनचंद्रांचा ग्रंथ तुलनेने सुसंगत आणि सरळ प्रवाहात वाचता येतो, विशेषतः जर तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने वाचत असाल तर. मोरे यांचा ग्रंथ मात्र सावकाश विचार करत वाचावा लागतो. आता खोलीच्या बाबतीत विचार करायला गेलं तर दोन्ही ग्रंथ सखोल आहेत, पण वेगळ्या पद्धतीने. बिपिनचंद्रांचा ग्रंथ राजकीय आर्थिक विश्लेषणात खोल उतरतो, तर मोरे यांचा ग्रंथ वैचारिक आणि सांस्कृतिक चिकित्सेत खोल उतरतो. संशोधनाच्या बाबतीत विचार करायला गेलं तर दोन्ही ग्रंथ मूळ कागदपत्रांवर आणि साक्षींवर आधारित आहेत. इथे कुठलाही तडजोड नाही आहे. वस्तुनिष्ठतेच्या बाबतीत इथं थोडा फरक जाणवतो. बिपिनचंद्रांच्या ग्रंथावर काँग्रेसकडे झुकल्याचा आक्षेप घेतला जातो आणि मोरे यांच्या ग्रंथाची खासियत म्हणजे वादग्रस्त विषयातही ते दोन्ही बाजू पुराव्यानिशी मांडतात. भाषेच्या बाबतीत विचार करायला गेलं तर एक हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध आहे आणि दुसरा शुद्ध मराठीत, म्हणजे मराठी वाचकाला एक अस्सल मराठी वैचारिक अनुभवही मिळतो. आणि आता प्रेक्षकांच्या बाबतीत विचार करायला गेलं तर बिपिनचंद्रांचा ग्रंथ नवशिक्यांपासून ते स्पर्धा परीक्षार्थीपर्यंत सगळ्यांसाठी सुलभ आहे. आणि मोरे यांचा ग्रंथ मात्र अशा वाचकांसाठी आहे ज्यांना आधीच थोडी
पार्श्वभूमी आहे आणि जे खोलात जायला तयार आहेत. तर मग सुरुवात कुठून करायची? जर तुम्ही नवीन असाल आणि सलग सोपी मांडणी हवी असेल तर बिपिनचंद्र आणि सहलेखकांचा ग्रंथ आधी वाचा. हिंदी सुलभ वाटत असेल तर भारत का स्वतंत्र संग्राम, इंग्रजी सोपी वाटत असेल तर इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. जर तुम्हाला सगळ्यात खोल आणि सगळ्यात चिकित्सक विश्लेषण हवं असेल, विशेषतः महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासाबद्दल, तर लोकमान्य ते महात्मा हा तुमचा ग्रंथ आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षार्थींसाठी बिपिनचंद्राचा ग्रंथ जवळजवळ अनिवार्य आहे. आणि जर तुम्ही खरे इतिहासप्रेमी असाल, ज्यांना संपूर्ण चित्र हवं असेल, तर दोन्ही ग्रंथ एकत्र वाचा. एक तुम्हाला राष्ट्रीय पट दाखवेल आणि दुसरा त्याच पटावरचा महाराष्ट्राचा नकाशा उलगडेल. तर मित्रांनो, स्वातंत्र्य हे एका रात्रीत मिळालेलं नाहीये. ते घडलं शेकडो वादातून, हजारो बलिदानातून, अगणित विचारवंतांच्या आणि सामान्य माणसांच्या संघर्षातून. काहींनी तुरुंगात आयुष्य घालवलं, काहींनी लेखणीने लढा दिला, काहींनी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली आणि काहींची नावं इतिहासाच्या पानातही उतरली नाहीत. हे दोन ग्रंथ आपल्याला त्या संपूर्ण संघर्षाची, त्यांच्या गुंतागुंतीची आणि त्यांच्या माणूसपणाची जाणीव करून देतो. एक आपल्या संपूर्ण देशाचा प्रवास दाखवतो आणि दुसरा आपल्याला आपल्या स्वतःच्या मातीतल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या विचार मंथनाची खोली दाखवते. आणि दोन्ही मिळून आपल्याला एक पूर्ण आणि प्रामाणिक चित्र देतात. आता मला सांगा की तुम्हाला कोणता स्वातंत्र्य सैनिक सगळ्यात जास्त प्रेरणा देतो आणि या दोन ग्रंथांपैकी तुम्ही आधी कोणता वाचणार आहात? खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येकाला शेअर करा ज्याला खरा इतिहास जाणून घ्यायचा आहे. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.